पुंडलिक वरदे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। स्वधर्मू जो बापा, तोची नित्य यज्ञू जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा, संचारू नाही। संत ज्ञानेश्वर माऊली तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मतत्वज्ञान सांगत असताना स्वधर्माचे विवेचन करतायत। स्वधर्म म्हणजे स्वतःचा धर्म। हा स्वतःचा धर्म म्हणजे जो आपल्या सोबतच आलेला आहे, ज्यापासून आपण दूर जाऊ शकत नाही। गुणधर्म कुठल्याही वस्तूचा वस्तुधर्म असतो। कोणतीही वस्तू घ्या, उदाहरणार्थ साखर आहे। साखर ही गोडच आहे, साखर ही गोड आहे, मीठ हे खारट आहे, कारण त्याचा तो वस्तुधर्म आहे। याला गुणधर्म असं आपण म्हणू। वस्तू आणि वस्तुधर्म हे परस्परांना सोडून कधी असू शकत नाही। त्यांचा हा जो संबंध आहे तो आपण एकरूपत्वाचा संबंध असं आपण म्हणतो। संबंधाच्या बाबतीत न्यायशास्त्राने वेगवेगळ्या प्रकारच्या संबंधाची संकल्पना मांडलेली आहे। त्यापैकी हा नित्य संबंध, वस्तू आणि वस्तूचा गुणधर्म आणि परस्परांच्या या संबंधातूनच त्या वस्तूचं वस्तुत्व सिद्ध होत असतं। अग्नी म्हटलं की तो पोळणारच, कारण उष्णता हा अग्नीचा गुणधर्म आहे, तो त्याचा स्वभाव आहे। म्हणून स्वधर्मू जो बापा, तो त्याचा स्वधर्म आहे। तेव्हा स्वधर्म म्हणजे स्वभाव, आणि स्वभाव मनुवर्तते। या ठिकाणी भागवतकारांनी सुद्धा श्रीकृष्णाच्या तोंडी हीच भाषा वापरलेली आहे की स्वभाव मनुवर्तते, की प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार वागत असतो। मग देव, असुर आणि मानव हे देखील स्वभाव परत्वे होत असतात। कोणाचा स्वभाव कसा यावर देवत्व, मानवत्व आणि असुरत्व ठरत असतं। असं श्रीकृष्णाच्या तोंडी आपल्याला दशमस्कंधामध्ये जे विवेचन आलेलं आहे कर्मसंबंधाचं, त्यावर चिंतन करताना भागवतकारांनी सांगितलंय। तेव्हा या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात की स्वधर्मू जो बापा, तो ची नित्य यज्ञू जाणपा, आणि आपल्या स्वधर्माचं परिपालन म्हणजेच यज्ञ आहे। यज्ञ किंवा यज्ञासाठी फार मोठ्या गोष्टीची गरज नाही, पैशाची गरज नाही, किंवा फार मोठा समुदाय जमवण्याची गरज नाही, फार मोठी खटाटोप करायची गरज नाही, किंवा राजानेच यज्ञ करावा असंही नाही। तुम्ही तुमचा धर्म पालन केला म्हणजेच तुम्ही यज्ञच केल्यासारखा आहे, आणि म्हणून नित्य यज्ञ त्याला म्हटलंय। आणि हा नित्य यज्ञ जेव्हा माणूस करतो तेव्हा पापाचा शिरकाव तिथे होऊ शकत नाही, कारण पाप त्या ठिकाणी राहू शकत नाही। पाप आणि ताप हे दोन्ही नष्ट होतं, कारण आपण स्वधर्माचं परिपालन करत असतो। हे स्वधर्माचं परिपालन म्हणजे यज्ञ जसा करावा, किंवा यज्ञाची जी प्राप्ती, जी फलश्रुती, तीच याची आहे। त्यामुळं हा निजधर्म जे सांडे आणि कुकर्मी रती घडे। आणि मग माऊली म्हणतात की असा हा स्वधर्माचं परिपालन म्हणजे नित्य यज्ञ आहे। हा नित्य यज्ञ काय ते पुढे त्यांनी विवरण केलेलं आहे की नित्य यज्ञ कशाला म्हणायचं। दररोज आपण यज्ञच करतो, यज्ञ पाऊलो पाऊली। जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने कोणती गोष्ट करतो तेव्हा ती यज्ञामध्ये परिवर्तित होते, यज्ञ संकल्पनेमध्ये परिवर्तित होते। निष्पाप अशा प्रकारच्या मनाने, निष्काम भावनेने आणि भगवद्अर्पण वृत्तीने केलेलं कुठलंही कार्य हे यज्ञ म्हणण्याजोग आहे। त्यामुळं याला सोडून जर आपण बाकीचं काही करत राहिलो तर ते कुकर्म आहे असं माऊली म्हणतात। आणि म्हणून संसाराचं बंधन त्यालाच पडतं जो स्वधर्माचं परिपालन करत नाही।
स्वधर्माचं परिपालन हे निस्वार्थ भावनेने, ईश्वरार्पण वृत्तीने जेव्हा आपण करतो तेव्हा आपण संसाराच्या व्यापातापातून मुक्त होतो. पण आपण जर ते सोडून बाकीच्या गोष्टी केल्या तर आपण मात्र संसाराच्या या त्रिविध तापामध्ये अडकतो. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन. अखंड यज्ञ याजन या ठिकाणी यज्ञ ही केवळ प्रासंगिक गोष्ट आहे असं नाही, किंवा यज्ञ केवळ नैमित्तिक गोष्ट आहे असं नाही, तर तुमचा स्वधर्माचं परिपालन म्हणजेच तुमचं यज्ञ आहे आणि तो यज्ञ तुम्ही रोज करता आहात. अखंड यज्ञ याजन. अखंड हरिनाम. जसं एखादा माणूस किंवा एखादा ऋषी, एखादा तपस्वी सतत आपण भगवंताचं नामस्मरण घेत असेल तर त्याच्या श्वासामध्येच भगवान असतो. म्हणजे त्याने श्वास घेतला आणि सोडला तर ते देखील रामनामच ठरतं, ते देखील विठ्ठल रामच ठरतं. कारण त्यांचा श्वास हा फुकट जात नाही, म्हणून त्याला अजपाअजप असं म्हटलेलं आहे. अजपाअजप म्हणजे जिथे जपसंख्या आपण 108 वेळेला जप करतो, हातामध्ये माळ घेऊन ते 108 वेळेला जप करतो. पण जो सततच भगवंताचं नामस्मरण करतो सकाळी उठल्यापासून, तो अखंड यज्ञ याजन करत असतो, तो अखंड जपच करत असतो. म्हणून त्याला त्यांनी अजपाअजप असं म्हटलंय. न मोजता आपण ते जपच करतो. श्वासोश्वासच माझे श्वासही प्रबंध व्हावे, ही जी माऊलींची संकल्पना आहे ती या अर्थाने. आणि म्हणून आपण स्वधर्माचं परिपालन जेव्हा करतो तेव्हा आपण यज्ञयाजनच करतो आणि ते अखंड यज्ञयाजन करतो. जो करीतया बंधन काहीच न घडे. आणि असा जो मुक्तात्मा आहे, असा जो कर्म करणार आहे, जो निष्काम वृत्तीने कर्म करतो आणि स्वधर्मानुष्ठान रूपाने कर्म करतो, तो या सांसारिक बंधनात पडू शकत नाही. हा लोक कर्मे बांधिला जो परतंत्रे भूलला. आणि म्हणून माणूस हा कर्माने बांधलेला आहे आणि म्हणून आपल्याला तो परतंत्र वाटतो. माणूस हा परतंत्र आहे, तो कर्माने बांधलेला आहे, कर्माच्या दोरीनं माणसाला बांधलेलं आहे. पण हे कर्म जर सकाम असेल तर तो सांसारिक व्यापातापात अडकतो आणि निष्काम असेल तर मग मात्र मुक्त होतो. म्हणून या ठिकाणी माऊली म्हणतात की ब्रह्मदेवाने सुद्धा जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा पहिल्यांदा सृजली भूते समजते परिणेन तेची तेथी यज्ञात सूक्ष्म म्हणून. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, यदा सृष्टं जगत सर्वम तदा लोकपितामहः, लोकपिता असणारे ब्रह्मदेव याने जेव्हा सृष्टी निर्माण केली त्यावेळेला त्यांनी संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी त्यांच्या सप्तश्लोकीमध्ये म्हटलंय, यदा सृष्टं जगत सर्वम तदा लोकपितामहः. त्या लोकपिता महा असणाऱ्या ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांनी एकच गोष्ट सांगितली, तुम्ही यज्ञ करा. पण यज्ञाचं स्वरूप लोकांना कळत नव्हतं, ते सूक्ष्म आहे. यज्ञ हा इतका सूक्ष्म संकल्पना आहे. जसं आपण म्हणतो की ही कर्म देखील, कोणताही धर्म देखील हा इतका सूक्ष्म आहे. कर्मणो गहनागती, कर्माची गती गहन आहे. तसं धर्माची सुद्धा व्याख्या करणं गहन आहे. आणि म्हणून यज्ञाची देखील व्याख्या अवघड गेली. सामान्य माणसाला यज्ञ म्हणजे काय ते कळालं नाही. आणि म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं यज्ञ म्हणजे काय, की यज्ञ म्हणजे हे की तुम्ह्या वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्म विहिला असे. यज्ञ आणि स्वधर्म याच्यामध्ये एकरूपता माऊलींनी पाहिलेली आहे. स्वधर्म वेगळा नाहीये यज्ञापेक्षा. ब्रह्मदेवाच्या तोंडी अशी भाषा वापरली आहे की तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्म विहिला असे. याते उपासामगा पैसे पुरती काम. तुम्ही तुमचा स्वधर्म परिपालन करा म्हणजे तुमच्या सगळ्या मनोरथ कामना परिपूर्ण होतील. हाच यज्ञ आहे तुमचा स्वधर्म. हा स्वधर्म वर्ण विशेष हा शब्द वापरलाय. इथे जात हा शब्द नाहीये, ही मी मुद्दाम आपल्या समोर लक्षात आणून देतो की प्राचीन काळापासून जात कधीच नव्हती. जात नंतर निर्माण झाली. आधी वर्ण आहे. वर्ण ब्राह्मण वैश्य क्षत्रिय
हे वर्ण आहे, ही जात नाहीये. आणि वर्ण हा तुमच्या विचारावर अवलंबून आहे, तुमच्या जन्मावर अवलंबून नाहीये. प्राचीन काळामध्ये अनेक दाखले मला देता येतील. भागवतामध्ये अनेक ठिकाणी किंवा वेदामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी असं वर्णन आहे की जो ब्राह्मण होता तो क्षत्रिय झाला किंवा तो म्लेच्छ झाला आणि जे क्षत्रिय होते ते ब्राह्मण झाले असं वर्णन आहे. मग हे क्षत्रिय ब्राह्मण कसे झाले? ते जन्माने तर झाले नाहीत किंवा जन्माने हा वर्ण ठरलेला नसतो. मग विचाराने, आचाराने, तुमच्या प्रवृत्तीने, वृत्तीने हे ठरलेलं असतं. म्हणून मगाशी मी जे सांगितलं की स्वभाव मनुवर्तते, की स्वभावाप्रमाणे देवासुरमानुषम, देव, असुर आणि मानव हे स्वभाव आहेत. हे असुर म्हणजे काही फार मिशा मोठाल्या असलेला किंवा दाढी मोठी असलेला किंवा लाल अशा प्रकारचा पिंगट रंगाचा किंवा काहीतरी अक्राळ विक्राळ असा नाही. मग वृत्ती राक्षसी आहे. दुसऱ्याचं ते माझं आणि माझं ते माझं ही वृत्ती राक्षसी आहे. याला असुरी वृत्ती असं म्हणतात. जो आपलं लोकाला देतो त्याला देव असं म्हणतात आणि जो दोन्हीच्या मध्ये आहे तो मानव आहे. म्हणून या ठिकाणी मानव, दानव आणि देव याच्यामध्ये वृत्तीचा फरक आहे. हे फार प्राचीन काळापासूनच गृहीत धरण्यात आलेले, सांगण्यात आलेले. त्यामुळं तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्म विहिला असे. तुमचं जे विहित कर्म आहे तोच तुमचा धर्म आहे. तुम्ही ब्राह्मण जर असाल तर तुम्ही यज्ञ याग केला पाहिजे, मंत्र तंत्र अभ्यासलं पाहिजे, सतत विद्वत्तेचा किंवा विद्येचा ध्यास धरला पाहिजे, त्यालाच ब्राह्मण म्हणायचं. आणि क्षतात्रायती ती क्षत्रिय, जो लोकांचं संरक्षण करतो त्याला क्षत्रिय असं म्हणतात. क्षतात म्हणजे दुःखात, शोकात, म्हणजे दुःख किंवा शोक लोकांचा नष्ट करणारे ते क्षत्रिय. जे ब्रह्मज्ञानी आहेत ते ब्राह्मण आहेत. तेव्हा या ठिकाणी जन्माचा कुठेच संबंध नाहीये, तर वृत्तीचा आहे, विचारांचा आहे, तुमच्या प्रवृत्तीचा आहे. म्हणून ते म्हणतात की तुम्ही तुमच्या स्वभावाप्रमाणे वागा, तुम्हाला कमी पडणार नाही. या ठिकाणी मला हा मुद्दा सांगायचा आहे की आजकाल आपण प्रत्येक ठिकाणी असं म्हणतो की तुमचं कल कोणता आहे. एखादा मुलगा 10वी मध्ये किंवा 11वी मध्ये असतो किंवा तो 8वी 9वी मध्ये असतो, त्यावेळेला आईबाप विचार करतात, पालक विचार करतात की माझ्या मुलाला किंवा मुलीला कोणत्या बाजूला घालायचं, कोणत्या शाखेला घालायचं. आणि मग मानसशास्त्र तज्ज्ञांच्याकडे जातात, मानसोपचार तज्ज्ञ त्यांचा विचार घेतात आणि मग सांगतात नाही तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा कल इकडे आहे. हे कल काय हो मला सांगा. कल म्हणजे काय? इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन म्हणजे कल. तुमच्या मनाचा कल कुणीकडे आहे. एखादा डॉक्टर आहे, त्याला असं वाटतं की आपला मुलगाही डॉक्टरच व्हावा, पण नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी सूक्ष्म कला असते आणि त्याला वाटतं नाही आपण चित्रकार व्हावं. म्हणजे डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होईल किंवा व्हावा हे म्हणणं चुकीचं आहे. कारण त्या मुलाचा कल कुणीकडे आहे, मुलीचा कल कुणीकडे आहे हे पाहायला पाहिजे. त्याला जर कलेमध्ये रस असेल, चित्रामध्ये रस असेल, त्याला रंग आणि रेषांच्या मध्ये रस असेल तर तो चित्रकार होईल. तो कल झाला. आणि एखादा संगीतामध्ये एखाद्याला आवड निर्माण होते, म्हणून क्रिकेटियरचा मुलगा क्रिकेटियर होईल असं नाही, तो कदाचित संगीतज्ञ होऊ शकतो. त्या मुलाची आवड, कल, आणि यालाच त्यांनी स्वभाव असं म्हटलंय, याला स्वधर्म असं म्हटलंय. त्याला त्याचा कल कोणता आहे हे शोधा. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही तुमच्या कलाप्रमाणे, तुमचा कल कुणीकडे, तुमच्या मनाचा कल कुणीकडे, तुमच्या सूक्ष्म पातळीवर तुमच्या मनाचा ओढा कुणीकडे हे पहा. याला स्वधर्म शब्द माऊलींनी वापरलाय किंवा प्राचीन काळामध्ये आपल्या शास्त्रकारांनी वापरलाय. आणि म्हणून तुम्ही याते उपासा मग पैसे पुरती काम, तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही वागा, तुमच्या स्वधर्मानुसार तुम्ही पुढे जा, म्हणजे तुम्हाला काहीच कमी पडणार नाही असं माऊली या ठिकाणी सांगतात. आणि मग तुम्ही व्रत नियम न करावे. या ठिकाणी फार सुंदर विवेचन केलंय, तो त्या काळाला लागू पडणार आहे. या ठिकाणी माऊलींनी त्या काळामधल्या लोकांशी संवाद साधलेला आहे. त्या काळामध्ये त्यांच्या समोर जे अनेक
शिक्षित अशिक्षित अज्ञ सुज्ञ जी मंडळी होती त्यांना माऊली प्रवचन करून सांगतायत हे सगळं गीतेचं तत्वज्ञान. आणि हे सांगताना ते म्हणतात तुम्ही व्रत करू नका, तुम्ही नियम करू नका, तुम्ही कोणत्या देवतांना भजू नका, कुठे तीर्थाटन करू नका, तुम्ही विनाकारण तीर्थयात्रा करत बसू नका, ठाईच बसून करावी कीर्तन. तुम्ही जागेवरच बसा पण तुमचा कल ओळखा, म्हणून तुम्ही व्रत नियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न बचावे, तीर्थासिगा योगादिके साधने, साकांक्षा आराधने, मंत्रयंत्र विधाने धनी करा. तुम्ही साकांक्षा आराधने, सकाम कर्म करू नका, तुम्ही कोणत्याही देवतांच्या इतर देवतांच्या नादी लागू नका, तुम्ही तीर्थाटन करू नका, तुम्ही व्रत नियम न करावे. हे कोणासाठी सांगितलंय? त्या काळामधला जो अज्ञ समाज आहे, ज्याला धर्म कळत नव्हता, ज्याला सामान्य माणसाला वैदिक धर्म आचरावा का तांत्रिक धर्म आचरावा हे कळत नव्हतं, अशा समाजाला माऊली सांगतात मोठ्या प्रेमाने त्याला जवळ गोंजारून त्याच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची सश्रद्धता निर्माण करतात आणि सांगतात तुम्ही बाकी काही करू नका, तुम्ही फक्त स्वधर्मी यज्ञ जावे अनायासे, तुम्ही स्वधर्माने वागा, तोच यज्ञ आहे. आता या ठिकाणी माऊलींनी धर्माला यज्ञ म्हटलंय आणि आपल्या स्वकर्माला यज्ञ म्हटलंय, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि यातून पुढे माऊलींना काय सांगायचंय यज्ञाच्या संकल्पनेमध्ये ते पुढे काय सांगतात? स्वधर्माची पूजा, या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता, सगळे देव कसे प्रसन्न होतील, या संबंधी योगक्षेम कसे चालवतील, या संबंधीचे विवरण करतील. तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. आज एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. नमस्कार. कुंडली कवरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.